उबर ड्रायव्हरने महिलेला छेडले आणि ज्यावेळेस तिने मदतीसाठी 112 म्हणजेच इमर्जन्सी नंबरला फोन केला त्यावेळेस पोलिसांनी तिची मदत केली नाही असा आरोप त्या महिलेने आता केलेला आहे आणि तिचा प्रश्न आता थेट पुणे पोलिसांना आहे। तर नेमकं काय घडलं होतं आपण ते समजून घेऊया। बाणेरमध्ये जे ऑर्किड हॉटेल आहे त्या हॉटेलमधून जेव्हा ही महिला बाहेर पडली त्यावेळेस तिने उबर ॲपवरून कॅब बुक केली आणि ज्यावेळेस तिने कॅब बुक केली त्यानंतर जेव्हा ती कॅबमध्ये बसत होती बसल्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर कॅब ड्रायव्हर म्हणला तिला की 30 रुपये पर किलोमीटर त्याचे चार्जेस असणार आहे। मग त्यावेळेस ती महिला त्या कॅब ड्रायव्हरला म्हटली की दादा तुम्ही हे आधीच मला सांगितलं असतं तर मी कॅबमध्ये बसलेच नसते। आणि ज्यावेळेस हे बोलली त्यावेळेस त्या कॅब ड्रायव्हरला तिचा राग आला आणि त्यानं डोर लॉक करून घेतले तर तिला बाहेरही उडी मारता येत नव्हती आणि पुढून तो तिच्या अंगावर आला आणि तिला छेडले। आणि हे झाल्यानंतर ज्यावेळेस ती महिला रागामध्ये खाली उतरली त्यावेळेस तिने इमर्जन्सी नंबरला फोन केला म्हणजे 112 वर। त्यावेळेस पोलिसांनी तिला म्हणले तुम्ही बाणेर पोलीस स्टेशनमध्ये जा पण तिथे तिला कोणतीही मदत पाठवली नाही। आणि ज्यावेळेस ती बाणेर पोलीस स्टेशनमध्ये गेली त्यावेळेस तिथे असलेले पोलीस तिला म्हणले की तो परिसर आमच्या हद्दीत येत नाही तर तुम्ही आता बावधन पोलीस स्टेशनमध्ये जा। तर त्यावेळेस ती महिला संतपली त्यावेळेस तिने काही व्हिडिओ पण तिथे काढले पोलीस स्टेशनमध्ये की जर माझी छेड काढण्यात आलेली आहे मला तुमची गरज आहे तर तुम्ही इकडं तिकडे किंवा ह्या पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये मला का फिरवतायत तुम्ही माझी कंप्लेंट रजिस्टर करा। ज्यावेळेस तिने त्या गोष्टीवर जोर दिला त्यावेळेस बाणेर पोलीस स्टेशनमध्ये तिची ह्या गोष्टीची दखल घेतली गेली FIR वगैरे लिहिलं परंतु अजूनही त्या महिलेला म्हणजे तिचं जे सॅटिस्फॅक्शन झालेलं नाहीये तिच्या म्हणण्यानुसार असं आहे की त्या आरोपीला अजूनही ते व्यवस्थित पकडत नाहीये कुठे ना कुठे त्याला वाचवण्याचा प्रयत्न इथं चालू आहे असं त्या महिलेचं म्हणणं आहे। ती 2 दिवसापासून आपल्या कॉन्टॅक्टमध्ये होती तिनं जे सगळे अपडेट्स आपल्याला दिलेले आहेत ते आतापर्यंतचे एवढेच आहे। आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस मी बाणेर पोलीस स्टेशनशी बोलले त्यावेळेस त्यांच्या म्हणण्यानुसार अशी परिस्थिती आहे ते म्हणतात की मॅडम आम्ही या गोष्टीमध्ये दखल घेतलेली आहे आरोपीला पण आम्ही अटक केलेला आहे आणि त्याबरोबरच त्याच्यावरची जी FIR आहे त्याची पुढची दंडात्मक कारवाई आता सुरू होणार आहे। तर आता ही सगळी परिस्थिती पुण्यामध्ये झालेली आहे परंतु प्रश्न असा इथं म्हणजे 3 लोकांवर प्रश्न थेट उठतात ते म्हणजे पुणे पोलीस त्याबरोबरच उबर आणि त्यानंतर ऑर्किड हॉटेल। जर हॉटेलच्या बाहेर ही सगळी घटना घडलेली आहे तर तिथं असलेली सिक्युरिटी कुठे होती जर ते नाही तर उबर ॲप ही जी म्हणजे एवढी ब्रँड आहे आपण म्हणतोय त्याच्यावर लाखो लोक उबरनं ट्रॅव्हल करतात पुण्यामध्ये आणि उबर सारखी एक ब्रँड असे ड्रायव्हर ठेवतात जे महिलेची छेड काढतायत तर महिला अशा कॅब्समध्ये किंवा अशा रिक्षांमध्ये सुरक्षित असतील याची गॅरंटी कोण घेणार। आणि त्याबरोबरच आता पुणे पोलीस जर अशी काही घटना कोणत्याही महिलेसोबत कुठेही घडली असेल तर पुणे पोलिसांनी इकडे तिकडे न फिरवता ताबडतोब त्या गोष्टीची कारवाई करावा असा त्या महिलेचा आरोप आहे किंवा असं तिचं म्हणणं आहे आपण म्हणू शकतो। त्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत रहा न्यूज.मी मृदुला।